नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठ्यांनी जाती आधारित आरक्षणाच्यासाठी केलेल्या प्रयत्नांना न्यायालयात खीळ बसल्याच्या नंतर आता या सगळ्या प्रकरणाचं खापर आपल्या माथ्यावर फुटू नये याच्यासाठी मविया सरकारनं मराठा समाजाला EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन अर्थात मराठीमध्ये आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा शासनादेश निर्गमित केला आहे. मराठ्यांची सगळी लढाई ही आधी ओबीसी मधलं आरक्षण द्या इथून सुरू झाली आणि ती पुढे सरकत सरकत जातीय आरक्षण स्वतंत्रपणे मिळालं पाहिजे, कारण समाज आर्थिक त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या मागास झालेला आहे या तर्कासह पुढे सरकत होते. हा मुद्दा न्यायालयात टिकला नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये लागलेल्या निकालाच्या नंतर महाराष्ट्रातलं वातावरण तापताना दिसत असतानाच राज्य सरकारनं त्यावर आपल्या पद्धतीनं फुंकर घालायचा प्रयत्न केलाय. मात्र ज्यांना जातीय आरक्षण हवं होतं त्या समाजाला आर्थिक दृष्ट्या मागास समाजाच्या आरक्षणाचे लाभ हे कितपत मिळू शकतात? कायद्याच्या कसोटीवर EWS अर्थात आर्थिक दृष्ट्या मागास हे आरक्षण टिकणारं आहे का? त्याचा खरंच फायदा होणार आहे का? ज्या समाजाला 16% जातीच्या आधारित आरक्षण हवं होतं त्यांना देशभरात सध्या असलेल्या आर्थिक दृष्ट्या मागास गटाच्या 10% आरक्षणात कितपत हिस्सेदारी मिळवता येईल? दुसऱ्या बाजूला जो समाज मराठा नाही अशा मराठेतर समाजानं आजवर EWSचं मिळवलेलं आरक्षण हे आत्ता EWSच्या नव्या आरक्षण विषयक शासनादेशामुळे बाधित होईल का? एकूणात काय तर मराठ्यांना EWSचं आरक्षण तरी समाधानकारकरित्या मिळू शकणार आहे का? आणि आत्ता EWS द्यायचं आणि भविष्यात जातीसाठी आरक्षणासाठी संघर्ष करायचा हे कायदेशीर दृष्ट्या शक्य होणार आहे का? या आणि अशा विविध प्रकारच्या प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा. प्रगत मराठे आर्थिक दृष्ट्या मागास ठरू शकणार आहेत का? या चर्चेमध्ये आपल्या बरोबर कोण कोण सहभागी होत आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. आपल्या सोबत असलेले मान्यवर आहेत मवियाचे प्रतिनिधी आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता विकास लवांडे. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या आमदार श्वेता महाले आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील आहेत. आपल्या सोबत संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकर आहेत आणि आपल्या सोबत समद मोगल आहेत. समद मोगल हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अर्जदार आहेत. त्यांनी स्वतः EWS अर्थात आर्थिक दृष्ट्या मागास या कोट्याचा लाभ घेतला होता. समद मोगल हे मुस्लिम खुल्या प्रवर्गातले अर्जदार आहेत आणि आता त्यांना EWSच्या अंतर्गत मिळालेल्या लाभाच्या अनुषंगानं पुढे काय काय परिस्थिती कशी कशी बदलली आहे हेही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत करूया. शासनाची नक्की भूमिका काय हे समजून घेण्यासाठी विकास लवांडेंना पहिली संधी देतो. विकासजी, ज्या समाजाला जातीच्या आधारे आणि ती जात आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास झाली आहे अशा प्रकारचा तर्क लावला गेल्यानं आरक्षण मागितलं जात होतं, त्या समाजाला EWSच्या आरक्षणाचा लाभ कसा मिळवून देता येऊ शकतो? चांगला विषय घेतला आपण आज चर्चेला. जे महाराष्ट्राला मी सुरुवातीलाच धन्यवाद देतो, कारण याच्या संदर्भात जनजागृती किंवा समज गैरसमज जे आहे ते जनजागृती होणं आवश्यक आहे. धन्यवाद. खरं तर मराठा समाजाची जी आरक्षणाची मागणी गेले काही वर्षापासून सुरू आहे त्याला वेगवेगळे प्रयत्न वेगवेगळ्या सरकारच्या काळात झालेले आहेत. त्याची राजकीय चर्चा करायची गरज नाही, कारण मुळातच मराठा आरक्षण असो किंवा ओबीसी आरक्षण असो या मुद्द्यावर सातत्याने ज्या कायदेशीर चर्चा व्हायला पाहिजेत त्या न होता राजकीय चर्चा जास्ती होत आहेत.
हे खरं दुर्दैव आहे. आणि मग राजकीय चर्चेतनं फक्त आरोप प्रत्यारोप होऊ शकतात आणि मग मराठा समाजाचा संभ्रमावस्था त्या ठिकाणी निर्माण होते. आता सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला की एससी बीसीचं जे आरक्षण आहे, जो नवीन प्रवर्ग तयार केलाय, तो घटनाबाह्य ठरवलेला आहे. गायकवाड समितीचा अहवालही फेटाळलेला आहे. आणि मग अशा पार्श्वभूमीवर आता जे काही पुन्हा नव्याने प्रयत्न रिव्ह्यू पिटिशन करायचे असतील, जे काही प्रयत्न शासन पातळीवरून होणार आहेत ते होत राहतील एका बाजूला. परंतु तोपर्यंत आता मराठा समाजाला जी काय अस्वस्थता आहे किंवा त्यातला प्रश्न जो आहे मुळात मराठा समाजाचा, हा गरीब मराठ्यांचा प्रश्न आहे. आणि मराठा समाजामध्ये जी काय अस्वस्थता आहे ती विशेषतः गरिबी या प्रश्नामुळे अस्वस्थता झालेली आहे. आणि राज्यघटनेमध्ये गरिबीला आरक्षण नाहीये, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गांना आरक्षण दिलं जातं, जातीला आरक्षण मिळत नाही. मग गरिबाचा जो काही विषय आहे तो प्रत्येक जातीत आहे कमी अधिक प्रमाणामध्ये. आरक्षण हा काय गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाहीये. आणि मग आरक्षणात आपण अर्थकारणात उत्तर शोधायच्या ऐवजी आरक्षणात गरिबीचं उत्तर शोधतोय, हे खरं दुर्दैव आहे. आणि मग आता जे काही गरीब मराठा आहेत, आता इथे जे चर्चेत बसलेले आहेत आपल्या, समजा आबासाहेब पाटील आहेत किंवा विकास पासलकर आहेत, ते माझे मित्र आहेत, यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाहीये किंवा मला मिळणार नाहीये. पण आमच्यातले जे कोणी गरीब मराठा असतील, दुर्बल घटक ज्याला आपण म्हणतो ईडब्ल्यूएस, यांना तहसीलदारकडनं दरवर्षी त्याचं प्रमाणपत्र घेतल्याच्या नंतर शैक्षणिक संस्था ज्या आहेत, मग महाविद्यालय असतील, इंजिनिअरिंग कॉलेज असतील, मेडिकल कॉलेज असतील, सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सगळीकडे त्याचा शैक्षणिक दृष्ट्या आरक्षणाचा लाभ होऊ शकतो. ठीक आहे विकासजी, आपण हा मुद्दा मांडलात आणि त्याचा जो तर्क देता आहात तो तर्क मला केंद्राने दिलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास या आरक्षणाच्या संदर्भातल्या निकषाशी सुद्धा पडताळून पाहायचा आहे. श्वेता महालेजी आपल्या सोबत आहेत, त्या संदर्भात बोलतील. श्वेताजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचतोय अशी अपेक्षा आहे आणि विकास लवांडेंनी मांडलेले तर्क पण आपल्यापर्यंत पोहोचले असतील अशी अपेक्षा आहे. आता मला एका गोष्टीचा खुलासा करा, केंद्र सरकारनं 10% ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलं, मराठ्यांच्यासाठी ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचे लाभ मिळणारा शासनादेश महाराष्ट्र सरकारनं काढला. आता केंद्राच्या ईडब्ल्यूएस मधल्या 10%मध्ये महाराष्ट्रातल्या किती मराठ्यांचा लाभ होऊ शकतो? जर विकास लवांडे असं सांगत असतील की गरीब मराठ्यांचा लाभ या आरक्षण भूमिकेतून त्यांना करून द्यायचा आहे, तर केंद्राचं 10% असताना महाराष्ट्राच्या ईडब्ल्यूएस लाभातून त्या ईडब्ल्यूएसचा लाभ वाढवला जाणार आहे का त्यातच ऍडजस्ट व्हावं लागणार आहे, त्यातच सामावून घेतलं जाणार आहे? नमस्कार. सर्वप्रथम तर मराठा समाज मागास असल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर मराठा समाजाला सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या केंद्र सरकारने लागू केलेले आर्थिक मागासांचे 10% आरक्षण मिळणे हे स्वाभाविकच होते. या संदर्भामध्ये राज्य सरकारने वेगळं अशी काही भूमिका किंवा वेगळं असं काही पॅकेज किंवा वेगळं असं काही विषय हा राज्य सरकारने जाहीर केलेला नाही. माझं तर स्पष्ट मत आहे, फडणवीस साहेबांच्या काळामध्ये फडणवीस साहेबांनी जे मराठा आरक्षण मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या 30-40 वर्षाच्या लढ्यानंतर हायकोर्टामध्ये टिकवलं आणि दिलं, ते मराठा आरक्षण महाविकास आघाडीच्या सरकारने जाणीवपूर्वक सुप्रीम कोर्टामध्ये, कृपा करून राजकीय बोलू नका. आपण राजकीय चर्चा मलाही करता येते दादा, जी वस्तुस्थिती आहे ती मांडावी लागेल. राजकीय चर्चा मलाही करता येते, अजिबात आरोप प्रत्यारोप करू नका आणि चर्चेचा विषयांतर करू नका. जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आपल्याला चर्चेमध्ये तुम्ही राजकीय चर्चा करणार असेल तर मला करता येते. दादा वस्तुस्थिती काय तिथं मांडावं लागेल ना आपल्याला. वस्तुस्थिती मी पण मांडू शकतो ना, राजकीय स्वरूपाने आरोप करू नका. हायकोर्टामध्ये काय झालं? हायकोर्टामध्ये मराठा आरक्षण टिकलं ना, आपण सर्वांनी पाहिलं ना. सगळ्या प्रश्नांची उत्तर माझ्याकडे आहेत. राजकीय चर्चा करून आरोप करू नका. मी आरोप तेच वकील होते, तीच गायकवाड समितीचा अहवाल होता, वकीलही तेच होते. कुठेही राज्य शासन कमी पडलेलं नाही. ती वस्तुस्थिती तर आपल्याला मांडावी लागेल. कुठेही राज्य शासन कमी पडलेलं नाही. जर काही कुठे खोटं बोलत असेल तर मग त्यावेळी तुम्ही माझा मुद्दा खोडून घ्या. मी काही खोटं बोलते का? नाही, राजकीय बोलू नका, माझी विनंती एवढीच आहे ताई. एक मिनिट, या चर्चेत याच्यासाठी हस्तक्षेप करतोय कारण मुद्दे राजकीय आहेत का तथ्याधारी आहेत ते ठरवता येईल आपल्याला. विकास लवांडे, श्वेता महालेंनी एक मुद्दा मांडला, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारच्या कडून जे आर्थिक आरक्षण मिळालेलं आहे त्याचा लाभ मराठ्यांना होणारच आहे, मग आता राज्य सरकारनं वेगळं काय केलं हा त्यांचा प्रश्न आहे.
तुम्हाला राजकीय चर्चा करायची नाहीये, ठीक आहे, आपण तुमचा अधिकार समजू शकतो, पण या तांत्रिक मुद्द्यावर तुम्ही मराठा समाजाचं मार्गदर्शन करा की जे मोदींनी दिलंय त्यापेक्षा वेगळं मवियानं काय दिलं. राजकीय चर्चा करून समाजाला काय मिळणार आहे? केंद्र सरकारने 10% आरक्षण दिलेलंच आहे, मग आज राज्य सरकार वेगळं काय देणार आहे ते आम्हाला ठीक माहिती आहे नाहीये. श्वेताजी, आज संपूर्ण- श्वेताजी त्याचं उत्तर घेतोय. महाले मॅडम आपण त्याचंच उत्तर घेतोय. विकास लवांडेंना संधी दिली आहे. विकासजी बोला. केंद्र सरकारने जे आरक्षण घोषित केलं ते राज्यामध्ये लागू करण्यासाठी, जसं मंडल आयोग केंद्र सरकारने ज्यावेळेस लागू केलं त्यावेळेस महाराष्ट्र हे पहिलं सरकार होतं पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली की त्यांनी तिथे लागू केलं. राज्य सरकारचा स्वतंत्र GR काढावा लागतो, त्याच्यानुसार ते लागू होतं. केंद्राने निर्णय घेतला म्हणजे इथे लागू होत नाही, लागू करण्यासाठी निर्णय घ्यावा लागतो इथे राज्य सरकार. ठीक आहे. अहो श्वेताजी हा तर्क आपल्याला का सांगायची पटत गरज नाहीये? नाही. श्वेताजी आपल्याला हा तर्क तुम्हाला का पटत आमदारांना नाहीये? ती सांगायची गरज नाही काही. दादा याच्यामध्ये राज्य सरकारने वेगळी अशी काय मदत केली मराठा समाजाला? शासन निर्णय घेऊन तो जी लागू काही केला. मदत आहे, जी काही आर्थिक ते मदत आरक्षण केंद्र लागू सरकार केलं. आहे ना. अहो जी ते काही आर्थिक आरक्षण मदत लागू आहे, केलं, ते लागू केंद्र- नव्हतं. केंद्र किती सरकार जणांना फायदा आहे. होता? तुम्ही सांगा ना राज्य सरकार काय देणार आहे? पार्टीच्या धर्तीवरती राज्य सरकार, राज्य शासनाच्या ज्या काही नोकऱ्या आहेत, राज्य शासनाचे जे काही संस्था आहेत त्याच्यामध्ये नोकऱ्या मिळणार आहेत, शिक्षणामध्ये प्रवेश मिळणार आहेत, ते काही केंद्र सरकारच्या अधिकारात नाहीयेत. अहो ते केंद्र सरकारचंच आहे ना. तुम्ही घोषणा नसते अहो केली तर राज्य मिळणारच सरकारच्या नसतं. नोकऱ्या केंद्र सरकारच्या अधिकारात आहेत का? काय बोलताय प्रसादजी? आता तुम्ही पण सांगा. दादा जे आरक्षण केंद्राने दिलेलं होतं ते तुम्हाला द्यावंच ते लागणार केंद्रीय होतं. नोकरीमध्ये लागू झालं. तुम्ही बरं. वेगळं UPSC साठी लागू झालं. एक मिनिट. भारतीय जनता पार्टी आणि मवियाच्या प्रतिनिधींच्या दोन्ही प्रवक्त्यांना, दोन्ही प्रतिनिधींना विनंती, 1 मिनिट थांबा. या मुद्द्यावरचा तांत्रिक मुद्दा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, कारण मराठा समाजामध्ये आर्थिक आणि जातीय आरक्षणाच्या निमित्तानं कसल्याही प्रकारचा संभ्रम राहू नये म्हणून आपण ही चर्चा पुढे नेतो आहोत. यापूर्वी सुद्धा EWSचा आदेश काढला गेला होता. आता EWSचा आदेश मराठ्यांच्यासाठी परत एकदा आलेला आहे. आबासाहेब पाटील, तुमच्या लेखी दोन्ही मधला फरक सांगा. आणि जो तर्क आता दिला जातोय, मवियाचे प्रतिनिधी आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ता या नात्यानं विकास लबांडे सांगतायत केंद्राचं आरक्षण लागू करण्यासाठी शासनादेश काढावा लागतो, हा तर्क पटतोय का? आबासाहेब पाटील बोलतायत. 1 मिनिटाची पूर्ण वेळ आहे. आबासाहेब, आपण आपला माईक अनम्यूट करा. तुम्ही तुमच्याचकडून कदाचित तुमचा माईक म्यूट केलाय. प्रसादजी, मुळात या सगळ्या विषयावरती अनेक वेळा चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा करत असताना मी आवर्जून आपल्याला सांगतो EWS आरक्षणाच्या संदर्भामध्ये की EWS आरक्षण हे कुणी घेऊ शकतो. राज्यातला एखादा कॅटेगरीचा विद्यार्थी सुद्धा घेऊ शकतो. ऐच्छिक आरक्षण आहे. आणि दुसरा मुद्दा आहे की या EWS संदर्भामध्ये आज जो निर्णय घेतलेला आहे, एक मागच्या याच्या वेळेस ज्याला स्थगिती आली त्याच्या अगोदर या सरकारनं, आघाडी सरकारने GR काढला होता की मराठ्यांना EWS आरक्षण घेता येणार नाही, असा एक GR काढला. का त्यावेळेला MPSC राज्यसेवेच्या परीक्षा चालू होत्या, त्यावेळी तो GR काढला आणि मराठ्यांना फक्त SC-BCचं आरक्षण जे आहे त्याच्यामध्येच तुम्हाला जाता येईल, तुम्हाला EWS पण घेता येणार नाही. तशी सगळी सर्क्युलर पाठवली. पुन्हा रद्द झाल्यानंतर पुन्हा आता EWS घ्या. म्हणजे EWS हे सगळ्यात मोठं किचकट आरक्षण आहे. याच्यामध्ये ज्या नियम अटी आहेत त्याच्यामध्ये मराठा समाज येऊ शकत नाही. माझ्याकडे आता एक आबासाहेब, विकास लवांडेंचा एक तर्क तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. विकास लवांडे सांगतायत केंद्रानं EWS दिलं, ते लागू करावं लागतं म्हणून आम्हाला हा आदेश काढावा लागला. हा मवियाचा तर्क पटतो का? मराठा समाजाला हा मान्य का? तुम्हाला काय वाटतं? बघा, याच्यावरती असं आहे की केंद्रानं EWS आरक्षण राज्याला दिलं, बरोबर, ते लागू करावं लागतं. केंद्र राज्यानं प्रयत्न करायचे असतात. हे आता ज्या पद्धतीने विकास लवांडे साहेब सांगतायत, तर लवांडे साहेब तुम्ही सुद्धा प्रक्रियेमध्ये, आपणही प्रक्रियेमध्ये आहे. या सगळ्या हे लागू फक्त मराठ्यांना विरोध का केला? मग का मराठ्यांना EWS आरक्षण मिळणार नाही हा GR त्यावेळेला का काढला? शासन सरकारनं का काढला? हा त्यावेळेला का काढला? तो दुसरा मुद्दा. 1 मिनिट माझं कंप्लीट होते, ऐकून घ्या. अगोदर आपण चर्चा करतोय की मुळात या आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा समाज आग्रही आहे का? आज मराठा समाजामध्ये किती मोठा संभ्रम तयार आहे हो. आता ज्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत ते संभ्रमात आहेत. त्याच्यामध्ये EWS मध्ये 34 जागी, त्यातले 6 मुलंच बसतायत, वरची पोरं बसतच नाहीत, 28 मुलं त्या निर्णयामुळं. दुसरा, जे आता पुढे ज्यांनी परीक्षेला फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामध्ये ती परिस्थिती उभा राहणार आहे. म्हणजे ना SC-BC मध्ये लाभ मिळत, ना EWSचा लाभ मिळत, ना खुल्या वर्गाचा लाभ मिळत.
ही जी अवस्था मराठ्यांची झालेली आहे ह्याच्यावरती काय गांभीर्य आहे सरकारचं? काही ठीक नाही. आहे आबासाहेब आपला मुद्दा पोहोचला, त्याचं उत्तर आपण विकास लवांडेंकडून घेऊ. एकदा विकास पासलकरांनाही विचारूयात, ते ईडब्ल्यूएसचं आरक्षण मराठ्यांना देण्याच्या सरकारी भूमिकेचं समर्थन करतायत का? विकासजी, आपण फोनवरून आमच्या सोबत जोडलेले गेले आहात. माझा प्रश्न आपल्यापर्यंत नीट पोहोचला असेल, आपण आपलं उत्तर सुरू करावं. विकासजी, सध्याच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने दिलेलं आरक्षण हे राज्य सरकार लागू करतंय. म्हणजे सर्वोच्च न्यायालयामधली केस विरोधामध्ये गेल्यानंतर, मराठा आरक्षण संपुष्टात आल्यानंतर, न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा अहवाल हा रद्दबातल ठरवल्यानंतर आता राज्य सरकार समोर काही पर्याय नाहीये. त्यामुळं राज्य सरकार ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा एक मलमपट्टी म्हणून साठी उपयोग करते, असं माझं जे निदर्शन आहे किंवा मला जे दिसतंय प्रथम दर्शनी, की राज्य सरकारच्या समोर आता, कारण राज्य सरकारला वेळोवेळी भेटून आम्ही हे सांगितलं होतं की 2185 विद्यार्थ्यांचा प्रश्न हा अत्यंत जटिल आहे. त्याच्यामध्ये राज्य सेवेतील काही विद्यार्थी आहेत, त्याच्यामध्ये मेट्रोमध्ये काही विद्यार्थी आहेत, ज्यांची खऱ्या अर्थाने एसीबीसी आरक्षणामध्ये केवळ त्यांचे नियुक्तीपत्र देणं बाकी असताना राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली मागच्या वर्षी आणि त्या मुलांना नियुक्तीपत्र देता आलं नाही. या पार्श्वभूमीवरती गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही सातत्याने राज्य सरकारला हे सांगत होतो की आपण या संदर्भामध्ये काही निर्णय घेणं गरजेचं आहे. परंतु तो निर्णय न घेता, कारण मुख्य केसला सर्वोच्च न्यायालयामध्ये काही अडचण निर्माण होऊ शकते असं वेगवेगळ्या खात्याच्या प्रमुखांनी, काही जबाबदार मंत्र्यांना हे सांगितलं गेलं आणि त्यावेळेस सेक्रेटरी वेळ प्रसंगी कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होऊ शकतो, सुपर न्युमेररी सीट निर्माण करा, त्याच्यातनं या केसवरती परिणाम होईल. आणि असं जर काही केलं आपण तर त्यामध्ये या ठिकाणी काही अधिकारी जेलमध्ये जातील. या सगळ्याचा प्रकार म्हणून साठी आत्ताच्या परिस्थितीमध्ये आरक्षण टोटली फेल गेलेलं आहे. आरक्षण मराठा समाजाच्या हातून गेलेलं आहे, त्याच्यासमोर आता पर्याय नाही. बरं विकासजी, आपण असं स्पष्टपणे म्हणालात की आता ईडब्ल्यूएसच्या संदर्भातला निर्णय हा मलमपट्टीचा आहे. आपण त्याच निमित्तानं नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांचाही मुद्दा उपस्थित केलात. आपल्याकडे आत्ताच्या घडीला समद मोगल आहेत की ज्यांनी या ईडब्ल्यूएसचा लाभ घेतला आणि आता त्यांची परिस्थिती किती आव्हानात्मक झाली आहे, एकदा त्यांच्याकडून ते ऐकून घेऊ. सगळ्या मुद्द्यांवर विकास लवांडेंना उत्तर द्यायची संधी त्यानंतर आपण देणार आहोत. समद मोगल, माझा आवाज येतोय आपल्याला? हो येतोय. समद मोगल, आपली केस सांगा, नक्की काय झालं? तुम्ही ईडब्ल्यूएसचं आरक्षण कुठल्या वर्गातून कुठल्या पदासाठी कधी घेतलं, त्यानंतर काय काय घडत गेलं आणि तुम्हाला अजून नियुक्ती मिळाली नाहीये असं तुम्ही सांगताय, ती का मिळाली नाहीये? संदर्भात परीक्षा झाल्यानंतर आमचे डॉक्युमेंट्स फक्त नियुक्ती आदेश देणे बाकी होते. तर राज्य सरकारच्या वेळखाऊपणामुळे कोरोनाचं कारण दाखवत असताना आमच्यावर अन्याय होत आहे. 9/9च्या स्थगितीनंतर राज्य सरकारने सगळ्यांना नियुक्तीचे आदेश देण्यास काढले आणि त्याच्यानंतर 23 डिसेंबरचा GR काढला राज्य सरकारने. 23 डिसेंबरचा GR काढल्यानंतर आम्ही उच्च न्यायालय मुंबईमध्ये पिटिशन दाखल केलं आणि तिथे आम्ही दाद मागितली, आमच्यावर अन्याय होत आहे. तिथं दाद मागितली, आम्हाला स्टे आला ह्या भरतीवर, ही भरती प्रक्रिया थांबली. त्याच्यानंतर हे 31 मेचा GR जे काढला राज्य सरकारने, न्याय प्रविष्ट असताना हे दुसरा GR काढण्याचा राज्य सरकारला अधिकार नाहीये. पूर्वलक्षीचे GR काढलेला राज्य सरकारने ईडब्ल्यूएस मध्ये जागा देत असताना ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर ईडब्ल्यूएसचा लाभ उचललाय त्यांचा विचार काय करणार आहे तुम्ही? आणि GR ज्यावेळेस लागू करतो ते बॅक डेट मध्ये तुम्ही लागू करू शकत नाही. 2019 मध्ये कसं लागू करू शकणार? आणि आर्टिकल 14च्या संविधानाच्या एक विशेष म्हणजे की कुठल्याही क्षेत्रात भारतामध्ये समान आरक्षण से वंचित नहीं करेगा. भारतीय संविधान के आर्टिकल 14 के हिसाब से इसका मतलब यह है कि सरकार भारत में किसी भी व्यक्ति के साथ भेदभाव नहीं करेगी. ये मराठा समाज के साथ या 12 ये ईडब्ल्यूएस में 12 जातियां आते हैं, 12 ईडब्ल्यूएस में 12 जाती आती है. ठीक आहे समद मोगल, आपला मुद्दा लक्षात येतोय. आपण असं सांगितलं की ईडब्ल्यूएसच्या अंतर्गत तुम्ही स्वतः नियुक्तीच्या प्रतीक्षेत असताना सुद्धा आत्ताच्या घडीला तुमची हक्काची जागा तुम्हाला मिळत नाहीये आणि आता नव्या परिस्थितीमध्ये
मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय हा या आधीच्या ईडब्ल्यूएसचा लाभ मिळवलेल्यांच्या हक्कावर गदा आणणारा आहे. बरोबर आहे हे समद मोगल? आपला आवाज मध्ये मध्ये ये जा करत होता म्हणून मी केवळ आणि केवळ आपली भूमिका मांडतोय. समद मोगल बरोबर आहे? ह्या उद्या कालच्या निघालेल्या GR वर पण आम्ही राज्य सरकारमध्ये चॅलेंज करणार आहोत. राज्य सरकार ह्यांच्याकडे अभ्यासू व्यक्ती नाहीये का? अभ्यासू व्यक्ती नाहीये का? जे सुशिक्षित बेरोजगार आहेत ह्यांनी विचारपूर्वक हे जे GR लागू करतात घरी बसून काढतात का? हे GR काढत असताना बॅक डेट मध्ये तुम्ही लागू करू शकत नाहीयेत. ठीक आहे समद मोगल, आपली भूमिका पोहोचली. काही नेटवर्क खराब असल्यामुळे तुमचा आवाज सातत्याने ये जा करतोय. एकदा पटकन विकास लवांडेंना संधी देऊ. विकास लवांडे, महत्वाचे 2-3 मुद्दे उपस्थित झाले. पहिलं, एसीबीसीत लाभ नाही, ईडब्ल्यूएसचा मिळेल की नाही माहित नाही, खुल्या प्रवर्गाच्या बाबतीतही गोंधळ. मराठा समाजाला आता आरक्षणाचं संरक्षण कोणत्या कॅटेगरीत मिळणार? त्यातलं 2-3 मुद्द्यांचं स्पष्टीकरण विकास पासलकर यांनी दिलेलं आहे. जी, कारण ज्या वेळेस आपलं अगोदर ESBCचं जे आरक्षण आपलं लागू झालं होतं, कोर्टात केस सुरू झाली, त्यावेळेस सगळ्या मराठा संघटनांशी चर्चा करून सरकारने ईडब्ल्यूएसचं त्यावेळेसचा जो GR होता तो रद्द केला. कारण इकडे ESBCला कोर्टामध्ये कुठं तांत्रिक किंवा कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये म्हणून तो रद्द केला गेला. जी एसीबीसी, आपण एसीबीसी म्हणतो. बोलतायत यांचं जर त्या काळामध्ये ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून काही निवड झाली असेल किंवा त्यांचा लाभ घेतला असेल आणि आता तो GR रद्द झाला, परंतु सुप्रीम कोर्टाने आता मराठा आरक्षण रद्द करताना ESBCचं ज्यांनी अगोदर परीक्षा दिलेली आहेत, जे काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आता सांगितला गेला त्यांचा असेल किंवा ईडब्ल्यूएसचा असेल, त्या सगळ्यांना संरक्षण दिलेलं आहे. आणि राज्य सरकार सुद्धा त्या काळामध्ये ज्यांची निवड झालेली आहे त्यांना निश्चितपणाने त्याचा लाभ देणार आहे. पण असं स्पष्टीकरण विकासजी, आपण असं सांगता आहात की सर्वोच्च न्यायालयानं एका विशिष्ट कालमर्यादेपर्यंत मराठा समाजाच्या नियुक्त्यांचं संरक्षण दिलंय, पण त्यांना प्रत्यक्ष कागदावर नियुक्त्या अजून मिळत नाहीयेत. बरोबर आहे. त्याच्यासाठी त्याची कारणं अशी आहेत. कोरोनाचा काळ होता, 15% फक्त प्रशासकीय अधिकारी मंत्रालयात किंवा शासकीय याच्यामध्ये हजर होते. सगळी यंत्रणा जी आपली कोरोनाच्या काळात गुंतलेली आहे, निश्चित विलंब झालेला आहे. लवांडे साहेब, तुम्ही जे सांगताय, ज्या विद्यार्थ्यांना की सुप्रीम कोर्टाने नकारलं गेलं, जात प्रमाणपत्र मिळाले नाहीत, अशा लोकांचे 22 एप्रिलला GR निघाले, 3 मेला GR निघाले, 5 मेला GR निघाले, आणि ह्या लोकांना तुम्ही घेतलं ड्युटीवरती, कोविडचं कारण सांगताय, आणि मराठ्यांचे एवढ्या दिवसापासून तुम्ही त्या कुठलाच विचार करायला पण तयार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जे आता सांगितलं, आबासाहेब पाटील, आपण जो दावा करताय की काही जागा भरल्या गेल्या कोरोना काळात सुद्धा, त्या कुणाच्या होत्या, कुठल्या समाजाच्या होत्या? आबासाहेब पाटील बोला. महावितरणमध्ये ओबीसीच्या जागा भरल्या, त्याच्या अनुसूचित जाती जमातीच्या कास्ट व्हॅलिडिटी नसलेले, ज्यांचे कास्ट जात प्रमाणपत्र अवैध केलं होतं, अशा लोकांना सुद्धा हे GR काढलेत. मी तुम्हाला GR पाठवू शकतो, आता माझ्याकडे आहेत. हे सगळे मोठे GR काढलेले आहेत, अधिकारी लोकांना भरलेले आहे. राज्य सरकारला या भरती करू नये असं आमचं विनंती होती, कारण अनेक मुलांवरती अन्याय झालेला होता. कोरोनाच्या कालखंडामध्ये त्यांच्यावरती अन्याय होत होता, कारण नियुक्तीपत्र केवळ कोरोनाचं कारण दाखवून दिलं गेलेलं नाहीये. त्यामुळे इतरांना दिलं तुम्ही आणि आमच्या लोकांना दिलं नाही. आणि हे जे घुमजाव चाललंय, आता जे ईडब्ल्यूचा विषय सांगितला, की ईडब्ल्यूच्या संदर्भामध्ये तहसीलदार कार्यालयामध्ये कुठल्याही मराठा विद्यार्थ्याला तिथं त्या माई सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर सर्टिफिकेटच मिळत नाही. काल GR निघालाय. आज काल तू GR काढला, त्याच्या अगोदर पण GR काढला होता ना, त्याच्या अगोदर पण GR काढला होता अगोदर. विकास लवंडे, आपल्याला पटत नाहीये, विकास लवंडे, आपल्याला हे पटत नाहीये की कोरोना काळात एका वेगळ्या वर्गाच्या नियुक्त्या झाल्या आणि मराठ्यांच्या नियुक्त्या नाही झाल्या? कृपा करून. हो बरोबर, आम्ही दिशाभूल करतो, तुम्ही दिशा देताय समाजाला. तुम्ही जे सांगताय ते दिशाभूल जाताय. ईडब्ल्यूएसचा GR काल निघाला, तसेच कोण गेलं रात्री अहो ईडब्ल्यूएसचा GR MPSCच्या ज्या वेळेला परीक्षा होत होत्या त्यावेळेला विषयाचं स्पष्टीकरण वेगळं करा. तुम्ही सगळ्या विषयाचा गुंडाळी करताय. विकास लवांडे, एक मिनिट. विकास लवांडे, आपण इथे दोघांची मतं ऐकली असतील.
आपल्यासोबत आबासाहेब पाटील आहेत, विकास पासलकर आहेत. त्यांनी हे सांगितलं की महावितरण मधली भरती करू नका, कारण त्या निमित्तानं इतर समाजाच्या आणि त्यात सुद्धा खास करून मराठा समाजाच्या भरतीवर अन्याय होतो. मग महावितरण मधली भरती करताना कोरोना काळ नव्हता का, असा प्रश्न आहे त्यांचा. ती भरती गेले 2 वर्ष रखडलेली होती. तिथं काही त्याही संघटनांच्या त्याही मुलांच्या निवडी झाल्या, तर त्यांनाही नियुक्तीची अपेक्षा होती, त्यांचेही काही प्रश्न होते. असं शासनाला काही कुणी सांगितलं करू नका म्हणून असं नाही करताय. ठीक आहे, श्वेता महालेंना विचारूया. श्वेता महाले, नियुक्त्यांमध्ये अपपर भाव आहे का, समाजाच्या बाबतीत भेदभाव आहे का? भूमिका घेता येईल. श्वेता महाले बोलतात. श्वेताजी, माझा आवाज पोचलाय? नाही मला आवाज नाही जी, पोहोचलाय तुमचा. श्वेता महाले, मी आपल्याला प्रश्न असा विचारला. शासक अर्थात मवियाचे प्रतिनिधी म्हणून विकास लवांडे सांगतात ईडब्ल्यूएस मधल्या मराठ्यांच्या भरत्या सर्वोच्च न्यायालयाच्या संरक्षणानंतरही अद्याप झालेल्या नाहीत, कारण कोरोना काळ आहे. प्रतिवाद काय झाला तोही आपण ऐकलात. मराठेतर समाजाच्या भरती ईडब्ल्यूएसच्या कोरोना काळ असताना पण झाल्या, मग मराठ्यांच्या का झाल्या नसतील? सरळ हे स्पष्ट दिसत आहे, ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारने मराठ्यांचं आरक्षण घालवलं, त्याच पद्धतीने ज्या नियुक्त्या ईडब्ल्यूएस मधनं होत तुमचं टेकलं का त्या नाही? नियुक्त्या गायकवाड समितीचा अहवाल का फेटाळला कोर्टाने ते सांगा. अहो, हायकोर्टाने मान्य केलं गायकवाड ना. समितीचा अहवाल का फेटाळला सुप्रीम कोर्टाने ते सांगा. हायकोर्टामध्ये मान्य झालं ना, हायकोर्टामध्ये टिकलं. सुप्रीम कोर्टाने का फेटाळलं ते सांगा. सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही अयशस्वी ठरले. गायकवाड समितीचा अहवाल का फेटाळला तेवढं सांगा. राज्य सरकार कमी पडलं अहो. ना, राज्य सरकारची इच्छा वकील तेच होते. अहो, वकील तेच होते, उलट आणखी ज्यादा वकील लावले होते. वकील हजर नव्हते. कुठं कमी पडलं राज्य सरकार ते सांगा. गायकवाड समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टाने अमान्य केलेला आहे, फेटाळलेला आहे. का फेटाळलं ते सांगा. जो अहवाल गेला तो निवडणुकीच्या तोंडावर मराठ्यांना आरक्षण दिलं, त्याची चर्चा विधिमंडळात झाली नाही. गायकवाड समितीचा अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवला नाही. अहो विकास लवांडे, विकासजी, विधिमंडळात चर्चा झाली नाही असं आपण कसं म्हणू शकता? त्यावेळेला तर ही भूमिका घेतली जात होती की सगळे एकमतानं याच्या पाठीशी आहेत म्हणून चर्चा करायची नाही. विकासजी, गायकवाड समितीचा अहवाल विधिमंडळात ठेवला गेला नाही, त्याच्या त्रुटी दुरुस्त झाल्या असत्या. अहो पण हे सगळं आज का आठवतंय आपल्याला? मग सुप्रीम कोर्टाने फेटाळलं ना. त्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस सांगितलं होते फुलप्रूफ आहे. तुम्ही कमी पडलात. त्यावेळेस फडणवीस साहेब सांगत होते आम्ही दिलेलं आरक्षण फुलप्रूफ आहे. हो, फुलप्रूफच आहे. फुलप्रूफ होतं तर सुप्रीम कोर्टात का फेटाळला तो गायकवाड समितीचा अहवाल? ज्या दिवशी सुनावण्या गायकवाड समितीचा अहवाल का फेटाळला एका मुद्द्याचं उत्तर द्या. गैरहजर राहिले. ठीक आहे, एक मिनिट. आपण दोघेही राजकीय प्रतिनिधी कृपया थांबा. विकास पासलकरांना आपल्याला एक सल्ला द्यायचा आहे, त्यांचं मतप्रदर्शन ऐकूयात. वेळेची मर्यादा पण आहे आपल्याला. विकास पासलकर. नाही, आता जे विकास लवांडेजी माझे मित्र आणि आमदार श्वेताताई महाले हे जे दोघं प्रतिवाद करतायत, मुळामध्ये हा जर विषय जर घेतला आरक्षणाचा तर यामध्ये केंद्र सरकार सुद्धा जबाबदार आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या राजकारणामध्ये मराठा आरक्षणाचा बळी गेलेला आहे. मुळामध्ये राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना, मॅडम ऐकून घ्या प्लीज. राज्यामध्ये श्वेताताई ऐकून घ्या ना. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना 102वी घटना दुरुस्ती ही केंद्र सरकारने केलेली होती. 102वी घटना दुरुस्तीमध्ये राज्यांना कुठलीही एखादी कम्युनिटी मागास वर्गामध्ये टाकण्याचा अधिकारच संपुष्टात आलेला होता. आणि अधिकार संपुष्टात आलेला असताना पूर्णपणे गोल करून केंद्र सरकारकडे किंवा हायकोर्टमध्ये किंवा गायकवाड समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टमध्ये गेला. न्यायालय पातळीवरती योग्य दिशा राहिली. सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र हा अहवाल उडाला गायकवाड समितीचा. केंद्र सरकारने रिव्ह्यू काही केंद्र सरकार सुद्धा याला तितकंच दोषी आहे. तुम्ही राज्य सरकार जेवढं दोषी आहे तेवढं केंद्र सरकार सुद्धा दोषी आहे. कारण केंद्र सरकारला वेळोवेळी मराठा समाजाने आणि विशेषतः मराठा समाजातील अनेक संस्थांनी पार्टी व्हायला सांगितलेलं होतं. तिथं ईडब्ल्यूएसची चर्चा आहे. एक मिनिट. काय विकासजी, एकच मिनिट थांबा. काय झालंय, श्वेता महालेंचं नेटवर्क खराब असल्यामुळे त्यांचा आवाज सारखा ये जा करतोय. लोकांना असं वाटेल की आम्ही त्यांना संधी देत नाही आहोत. श्वेताजी, आपल्या नेटवर्क मधली दुरुस्ती आपण लगेच करून घेऊ. एकदा पटकन विकास पासलकरांनी मांडलेल्या तर्काला आबासाहेब पाटील उत्तर देऊ इच्छित आहेत आणि आपल्याला जाहिरातीच्यासाठी थांबणं भाग आहे. आबासाहेब, 30 सेकंदाचा वेळ आहे, पटकन.
सध्या जी चर्चा चालू आहे ईडब्ल्यूच्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी बरोबर. बोललं पाहिजे. महाराष्ट्रातली जनता सगळे ऐकते. कोर्टात काय झालं हे आम्हाला माहिती आहे, सगळ्या समाजाला माहिती आहे. आघाडी सरकारनं काय केलं, भाजपनं काय केलं, आता कोण कुणा आरोप करतंय सगळं आम्हाला माहिती आहे. तुम्ही राजकीय आरोप वगैरे सोडून द्या. उगाच कसं आहे, समाज शांत आहे, शांत राहू दे. वेगळ्या पद्धतीने बोलायला लावू नका कुणीच. आम्हाला ठीक आहे. सगळं माहिती आहे कोण दुसरं कोण करतंय. ठीक आहे. आता फक्त आबासाहेब वेळेची एवढंच मर्यादा आहे. आबासाहेब वेळेची मर्यादा आहे म्हणून आपल्याला थांबवतोय. पटकन एक छोटीशी विश्रांती घेतोय. लक्षवेधीच्या पुढच्या भागात लगेचच परत येतोय. नमस्कार. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण तत्काळ जातो आहोत समद मोगल यांच्याकडे. समद मोगल हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले ईडब्ल्यूएसचा लाभ घेतलेले खुल्या मुस्लिम प्रवर्गातील उमेदवार आहेत. समद मोगल, एका पटकन प्रश्नाचं उत्तर द्या. ईडब्ल्यूएसचा अधिकार जर मराठा समाजाला मिळाला तर त्याचा लाभ ते कितपत घेऊ शकतील? समद मोगल, आपल्यासाठीचा प्रश्न आहे. 13% आरक्षण दिलं तर त्यांचं ते समाधान होणं होतच नाहीये. त्यांना 13% जनगणनेच्या हिशोबाने त्यांना 16% आरक्षण मिळावं. राज्य सरकारने गुंतागुंतीचे प्रकरण न करता राज्यसेवेमध्ये जे पूर्वलक्षीय जे नोकऱ्यामध्ये एसीबीसीचा लाभ उचललेला आहे त्यांना सुपर मेमरी पॉवर मध्ये सोमवारपासून जॉईनिंग देण्यात यावी आणि आर्टिकल 14च्या हिशोबाने विचार करावा. राज्य सरकारने ज्यावेळेस जीआर काढत ठीक आहे. असताना समद मोगल, आपली भूमिका पोहोचली. आपण असं म्हणालात की ज्यांना 16% आरक्षण हवं होतं तो मराठा समाज ईडब्ल्यूएसच्या बाबतीत इतका सहज ते आरक्षण स्वीकारेल असं वाटत नाही. आबासाहेब पाटील, मराठा समाजातली काय प्रतिक्रिया आहे ईडब्ल्यूएसच्या बद्दलची? आता आपल्याला या मुद्द्याला धरून राहायचंय, त्याच्यामुळे कृपया इतर कुठले मुद्दे येऊ देऊ नका. मराठा समाज ईडब्ल्यूएसचं आरक्षण स्वीकारायला तयार आहे का? बिलकुल नाही. मराठा समाजाला ईडब्ल्यूचं आरक्षण नको आहे. सरकारला आता या सगळ्या सिस्टम मध्ये नेमकं मराठा समाजाला काय भूमिका घ्यायला पाहिजे, काय द्यायला पाहिजे याच्यावरती सरकार भूमिका घेऊ शकत नाही आणि कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या ईडब्ल्यूच्या आरक्षणाच्या माध्यमातून झालाय. आम्हाला ते अजिबात मान्य नाही. आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसीचं आरक्षण द्या. एससीबीसी आरक्षण देता येत नसेल तर ओबीसीचं द्या. परंतु ओबीसी समाजातल्या काही नेत्यांच्या सांगण्यावरून की मराठा समाजाने ओबीसीची मागणी करू नये आणि म्हणून ईडब्ल्यूचा पटकन जीआर काढा आणि मराठ्यांच्या तोंडावर मारा, मग हे शांत बसतील. एवढीच मी तिखट प्रतिक्रिया आपल्या माध्यमातून देतो. ठीक आहे. एकदा विकास पासलकरांना विचारूयात. विकास पासलकर सुद्धा मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतायत आपल्यासोबत. विकासजी, ईडब्ल्यूएसच्या संदर्भामध्ये मराठा समाजाला समजावता येईल असे कुठले मुद्दे आहेत तुमच्याकडे की आता आपल्याला जर जातीचं आरक्षण मिळत नसेल तर ईडब्ल्यूएसचं घ्या, असं तुम्ही नोकरी इच्छुक मराठा समाजातल्या तरुणांना सांगू शकणार आहात, पटवून देऊ शकणार आहात? विकास पासलकर, बिलकुल नाहीये. ईडब्ल्यूएस मध्ये एकूण 10% आरक्षणामध्ये संपूर्ण ओपन कॅटेगरीमध्ये येते. त्याच्यामध्ये मग मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजाला, ब्राह्मण समाजाला, मारवाडी समाजाला, लिंगायत समाजाला, संपूर्ण महाराष्ट्रामधील जे ओपन कॅटेगरी मधले आणि आर्थिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत ते सगळे आले. ज्या समाजाला 13 आणि 15%, 13 आणि 12% शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण एससीबीसी मधनं मिळणार होतं, त्या समाजाची ह्या सगळ्या ईडब्ल्यूएस मध्ये बोलवणे ही राज्य सरकारने केलेली मागासच मी सांगितली की मरमपट्टी आहे. परंतु राज्य सरकार समोर आज काय प्रश्न आहे? 2185 विद्यार्थ्यांचा प्रश्न प्रलंबित जो आहे तो प्रायोरिटीने सोडवणं, त्याला सुपरन्युमररी सीट्स निर्माण करणं. तामिळनाडूची धरती यावरती असेल किंवा अनेक राज्यांमध्ये सुपरन्युमररी सीट्स निर्माण करून ज्या मुलांना एससीबीसी मध्ये किंवा ईएसबीसी मध्ये जे नारायण राणे समितीने ज्या मुलांना त्यांच्या वेळेस आरक्षण दिल्यानंतर जी संधी मिळाली होती ती प्रलंबित अजून मुलं शिल्लक आहेत. त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे, त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. एकूण राज्य सरकारने आता काय केलं पाहिजे? टास्क वर्क तर की आता आरक्षण ही प्रलंबित झालेली गोष्ट आहे आणि आम्हाला मराठा समाजाला काय पाहिजे तर आमचं हक्काचं जे आरक्षण आहे, एससीबीसी मधलं जे आरक्षण आहे ते पाहिजे. आबाने आता सांगितलं की आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण हवंय. आमची अनेक वर्षाची मागणी आहे, विशेषतः मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडची आमची 25-30 वर्षाची मागणी आहे. आपण त्याच्यावर बोलू. एक मिनिट. आपण बरेचसे मुद्दे एका वेळेला घेताय.
पहिला मुद्दा तर तुम्ही दोन्ही मराठा समन्वयक आहात, दोघांच्याकडून एकवाक्यता एका मुद्द्यावर आली की ईडब्ल्यूएसचं आरक्षण काही मराठा समाज स्वीकारायला तयार नाही, कारण 10% मराठा समाज गेला तर त्याच्या वाट्याला येणार किती? विकास लवांडे, मगाशी आपण ठामपणे असं म्हणत होता की केंद्राचं आरक्षण लागू करायला शासन आदेश काढलात, मग मला सांगा मराठा समाजाला त्या 10% ऍडजस्ट व्हावं लागणार असेल तर किती टक्के त्यांचा वाटा असेल? थोडस मला वेळ द्या, जी मला थांबू नका, मला सविस्तर मांडू द्या. हे खूप सगळे प्रश्न झालेत. मुळात आता ESBC हा या स्पेसिफिक राजकारणाचा विषय प्रश्नापुरता झालेला. आपण बोला, आपल्यासाठी 2 पूर्ण मिनिटं आहेत. मराठा समाज 10% किती टक्क्यांमध्ये सामावू शकतो? सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर झालेलं असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ESBC जे आरक्षण आपण मराठा समाजाला देऊ केलं होतं किंवा जी मागणी आहे त्या विषयावर आता फुलस्टॉप सध्या आहे. त्याचे जे काही प्रयत्न व्हायचे ते होत राहतील, पण तोपर्यंत आपल्या पुढे पर्याय काय आहे तर ते पर्याय आपण चोखाळले पाहिजेत. ते महाराष्ट्र विकास आघाडी सरकार जे आता ते त्या पद्धतीने चाललेलं आहे. आता तुम्ही म्हणताय की 10% किती लोकांना फायदा होईल? कुठल्याही आरक्षणामध्ये कुठल्याही प्रवर्गाला 100% सगळ्या समाजाचं समाधान कधी होत नसतं. आता उदाहरणार्थ SC कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत, त्यांना आरक्षण किती आहे? 13% आहे. ST कॅटेगरीमध्ये 47 जाती आहेत, त्यांना आरक्षण किती आहे? 7% आहे. ओबीसी मध्ये 346 जाती आहेत महाराष्ट्रातल्या, त्यांना आरक्षण किती टक्के आहे? 19% आहे. व्हीजेएनटी ए, व्हीजेएनटी बी, व्हीजेएनटी सी, डी ह्याच्यामध्ये सुद्धा 3-3, 2-2% जागा आहेत. तो समाज सुद्धा 14 जाती आहेत, 28 जाती आहेत. ह्या सगळ्या जातीमध्ये आरक्षणाची टक्केवारी जर पाहिली तर त्या जाती समूहाला किंवा त्या प्रवर्गाला सगळ्यांना 100% लोकांना कधीही आरक्षण मिळत नसतं, त्याचा लाभ कोणालाही मिळत नसतो. ओबीसी मध्ये काय सगळेच ओबीसी आता सरकारी नोकरीत आहेत का? सगळेच SC STतले ओबीसी नोकरीत आहेत का? त्यामुळं 10% जे आरक्षण आहे याच्यात मराठा समाज या सगळ्या याच्यातला जास्त लाभार्थी होणार आहे. याचं कारण आहे ब्राह्मण समाज जो म्हणतो आपण तो किती टक्के आहे? 3-4% आहे. मराठा समाज 30 ते 32% आहे. बर, दुसरी गोष्ट, हे आरक्षण कोणाला आहे? आर्थिक दुर्बल. ज्या मारवाडी समाजाचा उल्लेख केला त्यात आर्थिक दुर्बल फार थोडी संख्या निघणार आहे. मराठा समाजामध्ये दुसरा श्रीमंत मराठ्यांना हे आरक्षण नकोय आणि गरज पण नाही, माझं स्पष्ट मत आहे. परंतु गरीब मराठा जो आहे, ज्या गरीब मराठ्याच्या नावाने आपण हे सगळे मोर्चे काढतोय, त्या गरीब मराठ्याला आता जर ESBCचं आरक्षण रद्द झाले तर पर्याय काय काय आहेत ते दिले पाहिजे. ठीक आहे. ते मिळावे म्हणून आपण सगळ्यांनी मी आपल्याला वेळ मर्यादा घातली होती. विकास लवांडेजी, आपण त्या वेळ मर्यादेमध्ये मुद्दा मांडला, धन्यवाद. श्वेता महाले यांना एकदा याचा प्रतिवाद करायची संधी देऊ. आबा पाटील, आपण मुद्द्याला प्रतिवाद करू इच्छित आहात, लक्षात आलंय. एकदा श्वेताताईंच्याकडून ऐकून घेऊयात. श्वेताताई, सर्वात जास्त ईडब्ल्यूएसचा लाभ हा गरीब मराठे उचलू शकतील, हा तर्क पटतो का? ईडब्ल्यूएसच्या अटी शर्तींमध्ये किती टक्के मराठा समाज बसतो? अजिबात मराठा समाजाला याच्यामध्ये लाभ मिळणार नाही. आता विकासजींनाच तुम्ही हा प्रश्न विचारला, स्वतः विकासजी सांगू शकले नाही की किती टक्के मराठ्यांना लाभ मिळेल. वास्तविक मराठा समाजाची मागणीच नव्हती की आम्हाला हे लागू व्हावं, कारण याच्यामध्ये असा विषय आहे, ज्या समाजाला ज्या घटकांना आरक्षण नाही ते सगळेच जण याच्यामध्ये येतात. मराठ्यांना विशेष काय मिळतं याच्यामध्ये? बरं ठीक आहे, आपण समजू आता की बा आजच्या घडीला मराठा आरक्षण हे नाकारलेलं आहे, हे टिकलेलं नाही. मग आपण काय करायला पाहिजे? राज्य सरकारकडनं रिव्ह्यू पिटिशन दाखल व्हायला पाहिजे, राज्य मागास आयोग स्थापन झाला पाहिजे. 1 वर्ष झाले केंद्रीय मागासवर्गाकडे विषय गेला. दादा रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं केंद्र सरकारने. दादा केंद्रीय मागासवर्गाचा जबाबदारी घेता येईल. अहो, पहिले त्याला राज्याकडनं सुप्रीम कोर्टाचं निकालपत्र वाचा आपण ताई. हो दादा, तुम्ही पण वाचा जरा. तुम्ही पक्षाचे प्रवक्ते आहात म्हणून एकच बाजू मांडणार का? तुम्हाला माहिती आहे का केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं, राज्य सरकारने अद्यापपर्यंत का केलं नाही? त्या रिव्ह्यू पिटिशन मध्ये मराठा आरक्षणाचा उल्लेख नाही. त्या रिव्ह्यू पिटिशन मध्ये स्पष्टपणे केंद्र सरकारने जे रिव्ह्यू पिटिशन केलं त्यात मराठा जातीचा उल्लेख नाही, मराठा आरक्षणाचा उल्लेख नाही. चुकीची माहिती देऊ नका. मला दोघांमध्येही हस्तक्षेप करावा लागतोय, आपण ईडब्ल्यूएस वरून दुसऱ्या कुठल्याही मुद्द्यावर जाता कामा नये. मुद्द्यावर राहूयात. श्वेताताई, मी थोडा पुढे जातोय. आपल्यासोबत आबासाहेब पाटील आहेत. आबासाहेब पाटील, तार्किकदृष्ट्या तुम्ही विकास लवांडेंच्या या दाव्याचा प्रतिवाद करून दाखवा की ईडब्ल्यूएस मध्ये सर्वाधिक लाभ मराठीच घेतील. आता सध्या बिलकुल होणार नाही. याच्यामध्ये प्रसादजी विषय असा आहे की त्या ज्या जाचक अटी आहेत
मी मगाशी सांगितलं पहिल्यांदा ईडब्ल्यूच्या कोणत्या संदर्भामध्ये जाचक अटी आहेत ते 1 2 3 4 पटकन सांगा आबासाहेब, की ज्या त्याच्यामध्ये जाचक तुम्हाला- अटींमुळे मराठा समाज ईडब्ल्यूएस मिळवू शकत नाही. त्याच्यामध्ये पहिलं आहे की तुमचं घर 1000 स्क्वेअर फूटच्या आतमध्ये असलं पाहिजे, तुमची जागा एवढीच असली पाहिजे, तुमचं उत्पन्न एवढंच असलं पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये अजून 5 एकर जमिनीपर्यंतची अट आहे. 5 एकर जमिनीपर्यंत अट आहे, परंतु तुझं उत्पन्न किती आहे, उत्पन्नाचं जेव्हा- कॅटेगरी दाखवलेली आहे. जेव्हा तुम्हाला वेळ त्याच्यानंतर मिळतो तुमचं तेव्हा घराचं तुम्हाला दाखवलेलं बोलू द्या. आहे. दुसऱ्यांना याच्यामध्ये- बोलायला तुम्ही बोलू द्या, दुसऱ्यांमध्ये हस्तक्षेप करू नका. प्रसादजी कसं जे ठीक आहे 2 मिनिटं आबासाहेब, ऐका. आबासाहेब 2 आपलं मिनिटं म्हणणं जरा पटकन मांडा. पण मध्ये बोललं नाही पाहिजे. आमचं पण बोलण्याचं विकास लवांडे बोलले, आम्ही बोललो का? त्यांचं ऐकून घ्या, जर विकास लवांडे आमचं पण ऐकून घ्या. ठीक आहे. विकासजी ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं श्वेताताई त्यांना आपण सांगितलं विकास लवांडे काही बोलत नाहीयेत, कृपया बाकी ज्याला संधी मिळाली आहे त्यांना बोलावं. आबासाहेब कृपया लवकर मुद्दा मांडा. त्याच्यामध्ये ईडब्ल्यूचा मेरिटचा विषय येतो. मेरिटच्या नुसार जे विद्यार्थी बसतात, त्याच्यानंतर वयोमर्यादेचा विषय आहे की एसीबीसीच्या वयोमर्यादा ओबीसी प्रमाणे होते. त्या एसीबीसीच्या ह्याच्यातल्या वयोमर्यादेची जी शिथिलता आहे ईडब्ल्यूएस मध्ये नाही. आता ज्या विद्यार्थी तुम्ही घ्या म्हणताय त्याच्यामध्ये 2 विषय झालेत, मेरिट बसत नाही, वयोमर्यादा बसत नाही, आणि बाकीची जी कॅटेगरी ती बसत नाही. 34 जागामध्ये आता महावितरणमध्ये जेईच्या जागा होत्या 41 जागा, सॉरी, त्याच्यातले 6 विद्यार्थी बसतात. मग बाकीचे 38 विद्यार्थी कुठं बसवणार तुम्ही? असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये. आणि ज्या बाकीच्या मुलांना तुम्ही पुढे काय करणार आहात? म्हणजे सरकार काय करतंय की आता ज्या विद्यार्थ्यांच्या मध्ये पुन्हा वाद लावतंय की समजा 41 जागामध्ये 6 जागांना तुम्ही ईडब्ल्यूएस दिलं, बाकीच्यांना मिळालं नाही, तर बाकीचे ते काय करणार? ह्यांच्या विरोधात याचिका दाखलणार, म्हणजे ते 6 सुद्धा आतमध्ये जाणार नाहीत. म्हणजे हा गैरसमज आणि एक गुंतागुंती का करताय तुम्ही? ठीक आहे. ज्या पद्धतीनं मागच्या वेळेला धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही म्हणून मागच्या सरकारने भूमिका आबासाहेब घेतली 1 मिनिट. होती. आबासाहेब आपला तर्क पोहोचला. विकास पासलकरांकडे पुढचा मुद्दा घेऊन जातोय. विकास पासलकर, मराठा समाजाला ईडब्ल्यूएसच्या अटी शर्ती पूर्ण करता येणं बहुंशी शक्य नसल्यानं अनेकांना त्याचा लाभ मिळणार नाही, हा आबासाहेब पाटलांचा तर्क आहे. या तर्काच्या आधारे आपल्याला काही जोडायचं असेल तर मी 30 सेकंद देतो, अन्यथा विकास लवांडेंना त्याचा प्रतिवाद करायचा आहे. या तर्काच्या आधारे बरोबर आहे आबांनी सांगितलेलं, परंतु काय झालंय की ईडब्ल्यूएसचं आरक्षण देताना राज्य सरकार काही अटी शर्ती शिथिल करू शकतं राज्यापुरत्या. केंद्र सरकारच्या 10% आरक्षणामध्ये केंद्राचे काही कुठल्या संस्थेमध्ये किंवा याच्यामध्ये 1% सुद्धा मराठा समाज त्याच्यामध्ये त्या अटी फुलफिल करू शकत नाहीत, 1% सुद्धा. आणि त्या बऱ्याचशा अटी आहेत. आणि ईडब्ल्यूएस मधील दुसरी जी अडचण दिसती आम्हाला ती ही आहे की एससीबीसी मध्ये वयाचे 38 ते 42 हा जो 38 ते 42 हा 43 सॉरी, तर हा जो 5 वर्षाचा जो कॅन्डिडेटला जी संधी मिळत असती ती संधी ह्या ईडब्ल्यूएसच्या आरक्षणामध्ये एक नाकारली जाते किंवा तिथं ही संधी मिळत नाहीये. आणि दुसरी एक संधी आहे की एकदा ईडब्ल्यूएसचं आरक्षण एखाद्या विद्यार्थ्याने किंवा एखाद्या कॅन्डिडेटनी घेतलं तर त्याला पुन्हा उद्या जर मराठा समाज ओबीसी मध्ये त्याला आरक्षण मिळालं किंवा एससीबीसी मध्ये, आता हा एससीबीसीचा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवरती संपलेला आहे, परंतु रिव्ह्यू पिटिशन मध्ये काही आपल्याला जी संधी आहे त्या संधीच्या माध्यमातून एक आशा असतात, तर त्यामध्ये जर पुन्हा एखाद्या कॅन्डिडेटला पुन्हा जर बॅक टू पॅव्हेलियन यायचं म्हटलं तर त्याला ते पुन्हा येता येत नाही. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, एक व्यक्ती आयुष्यामध्ये एकदा एकाच आरक्षणाचा लाभ घेऊ शकते, हे सोप्या वाक्यात आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये एंटर करता येतं. जी श्वेता महालेंना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. विकासजी वेळेची मर्यादा आहे. श्वेता महाले, आम्हाला फक्त एससीबीसीचा ईडब्ल्यूचं आरक्षण नको आहे, आम्हाला दिलं तर ओबीसीचं आरक्षण हक्काचं देत असेल ठीक तर आहे. बोला. आबासाहेब मुद्द्याची पुनरावृत्ती होतीये, मला वेळेची मर्यादा आहे. श्वेता महालेंना पटकन प्रश्न विचारायचा आहे. मग श्वेता महालेजी आपण सांगा, ईडब्ल्यूएसचं आरक्षण देऊन मराठ्यांचं जातीय आरक्षणातलं स्वप्न भंगत आहे का? नक्कीच. मराठा समाजाचं जे आरक्षणाचं स्वप्न फडणवीस साहेबांनी पूर्ण केलं होतं ते स्वप्न आज भंगलेलं आहे. मराठा समाज हा अस्वस्थ आहे. लॉकडाऊन हे थोपवण्यात येत आहे. जाणीवपूर्वक मराठा समाज हा घरात बसावा, रस्त्यावरती उतरू नये, त्याच्यासाठी हे लॉकडाऊन थोपवण्यात आलेलं आहे. माझं म्हणणं आहे की न्यायालयीन लढा आपण न्यायालयात लढत आहोत, तो आपण लढू सर्वानुमते. ज्या पद्धतीने मागच्या सरकारच्या काळामध्ये
समाज बांधव म्हणून आम्ही सर्वच रस्त्यावरती उतरलो होतो. आज त्याच पद्धतीने आपल्याला राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी लवकरात लवकर राज्य सरकारने रिव्ह्यू पिटिशन दाखल करावं, लवकरात ठीक आहे. लवकर आयोग स्थापन करावा, समाजाचं काय अवस्था आहे ती आपण निदर्शनास आणून द्यावी. ठीक. आणि ज्या पद्धतीने फडणवीस सरकारने 2 मिनिटं दादा, ज्या पद्धतीने फडणवीस सरकारने आरक्षण तर देऊच केलं होतं, त्याच्यासोबत ओबीसीच्या धर्तीवरती मराठा समाजासाठी योजना दिल्या होत्या, त्या योजना सुद्धा आज ठप्प आहे. अण्णासाहेब आर्थिक महामंडळ, काय परिस्थिती आहे आज अण्णासाहेब आर्थिक महामंडळाची? फडणवीस सरकारच्या काळामध्ये अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातून 25,000 तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. सारथीच्या माध्यमातून समाजातील कितीतरी मुलं हे मेडिकलला गेलेत, एमपीएससी युपीएससी मध्ये गेलेत. आज ते सर्व ठप्प आहे. आहे. ताराजुतांची काय अवस्था आहे, वसतिगृहांची काय अवस्था आहे? ठीक आहे, न्यायालयीन लढा आपण न्यायालयामध्ये लढू, पण ज्या गोष्टी सरकारच्या आत्ता हातात आहेत, महाविकास आघाडी सरकारने जर आज जर ठरवलं तर ह्या योजना श्वेताजी, चालू करण्यासाठी जी, ते तत्काळ श्वेताजी वेळेची मर्यादा आहे. पॅकेज जाहीर श्वेताजी, करू शकतात. आपण आणि इतर असलेल्या आपल्या सोबतच्या सर्व मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी सरकारकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. विकास लवांडे, याच्यातली एक महत्वाची बाब आपल्या लक्षात आलेली असेल, ती अशी आहे की बहुवंशी मराठा समाज तुमच्या लेखी ईडब्ल्यूएसचा लाभार्थी जरी ठरत असला तरी तो विषय सहज मान्य होणारा नाहीये. आणि जर राज्य पातळीवर तुम्हाला ईडब्ल्यूएस अंतर्गत मराठा समाजाला लाभ मिळवून द्यायचा असेल तर काही अटी आपण शिथिल करू शकता, असं विकास पासलकरांनी सुचवलंय. हा मुद्दा तुम्ही पुढे नेणार आहात का? मुळामध्ये ईडब्ल्यूएस आरक्षणच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने जी घटना दुरुस्ती करून जो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी राज्यात करायच्यासाठी राज्य शासनाने त्याचं शासन निर्णय काल घेतलेला आहे. 24 तास आताशी झालेले आहेत. आता या ईडब्ल्यूएस मध्ये गरीब मराठ्यांना, ज्या गरीब मराठ्याची अस्वस्थता आहे त्या गरीब मराठ्यांना सारथी संस्थेच्या माध्यमातून असेल, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल, राजश्री शाहू महाराजांची शिष्यवृत्ती योजना असेल, वेगवेगळ्या योजना आहेत, शेतकऱ्यांसाठीच्या वेगळ्या योजना आहेत. ह्या सगळ्यांच्या माध्यमातून शेवटी गरिबी आणि आर्थिक प्रश्न सोडवणे त्यांचे महत्वाचं आहे. ईडब्ल्यूएसचा फायदा, माझं मत, वैयक्तिक अभ्यास माझा, जास्तीत जास्त गरीब मराठ्यांना होणार आहे. श्रीमंत मराठे हे अस्मितेसाठी कदाचित अस्वस्थ होत असतील. ही जातीची लढाई काहींना हेतूने लढायची आहे, काहींना राजकीय हेतूने आंदोलन करायचं आहे. यांना कोरोनाचं देणं घेणं नाही, कशाचं घेणं देणं नाहीये. आणि म्हणून चंद्रकांत पाटील म्हणतात मराठ्यांनी लवकर रस्त्यावर उतरा, यांना जातीय तेढ निर्माण करायचे आहेत. मराठा समाजाच्या हातात आहे, राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे. राज्य सरकार मराठा समाजाला वारंवार सोडणार नाही. राज्य सरकारला मराठा समाजाच्या सर्व व्यथा माहिती आहेत. अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी समिती काम करत आहे. दुसरी गोष्ट, आता जे ईडब्ल्यूएसच्या संदर्भात निर्णय झालेला तो लागू होणार आहे, त्याच्यातल्या जर काही टीका असतील तर ते निश्चितपणे राज्य सरकार त्याचा विचार करेल. परंतु माझी माहितीप्रमाणे 5 एकर जलक्षेत्र आहे, अशा माणसाला आर्थिक दुर्बल घटक सर्टिफिकेट तहसीलदारांच्याकडनं मिळेल. आणि विकास लवांडे, आपल्याला दिलेल्या संधीत आपण विकास पासलकरांनी सुचवलेल्या पर्यायावर काही बोलला नाहीत, पण आपण हा दावा कायम ठेवलात की बहुवंशी मराठा समाजाला त्याचा लाभ होऊ शकेल, खास करून गरिबांना. मला तुमच्या मुद्द्यातला एक छोटा महत्वाचा मुद्दा घ्यायचा आहे आणि त्या संदर्भात आबासाहेब पाटलांना विचारायचं आहे. श्वेताजी, वारंवार आपलं नेटवर्क जातंय, त्याच्यामुळे मला इच्छा असूनही आता आपल्याला प्रश्न विचारता येत नाहीये. एकदा तपासून घेऊ आपण तो मुद्दा. आबासाहेब पाटील, आत्ताच्या घडीला विकास लवांडेंनी असा आरोप केला की विरोधक मराठ्यांना चिथवतायत. विरोधक मराठ्यांना चिथवत असतील तर मराठे विरोधकांमुळे चिथवून काही करून बसतील का? आबासाहेब पाटील, अहो, मराठ्यांना चितवण्याची गरज नाही. विषय असा काय विरोधकांचा का ढकलता? विषय तुम्ही पहिले समजून घ्या ना. इतर समाजाचं काय झालं की लगेच मंत्रिमंडळाच्या बैठका घेता, इतर समाजाचं सुप्रीम कोर्टात अडकलं लगेच दुसरा नियम लागू करता, इतर समाजाचं कोर्टात तिथं कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होत नाही, कुठलं काय होत नाही. पण मराठ्याच्या विषयावरती आले, मराठ्याच्या विषयावर थांबा, बोलू नका, तुमच्या आता ऐकून घ्या. कसं तुम्ही आजचा मुद्दा काय केलं तुम्ही 2 वर्षात? काय मराठ्याला दिवस समिती मिटिंग घेतली, सगळ्या मराठ्यांची मिटिंग घेतात. अतिशय निष्क्रिय माणूस जर मराठ्यांचे आणि अहो तुमच्या काँग्रेसचे लोक पदोन्नतीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारमधून बाहेर नाही. मला सांगा ना, जर नाना पटोले म्हणते सरकारमधनं बाहेर पडू, मग मराठा आरक्षणावर राष्ट्रवादी बाहेर पडते का?
सांगा बघू तुम्ही. कशासाठी सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय? तुम्हाला राजकीय बोलायचंय. मी सुरुवातीपासून सांगतो, तुम्हाला फक्त राजकीय चर्चा पाहिजे. तुम्हाला राजकीय काय चर्चा करायची? तुम्ही काय केलं सांगा बघू मला. तुम्हाला फक्त राजकारण करायचंय. अहो एक कोणीची योजना दिली का सांगा, एक कोणती सवलत दिली का सांगा मराठ्याच्या पोरांना. फक्त राजकारण करायचंय. एक मिनिट हो, थांबा. आम्हाला आबासाहेब पाटील जरा थांबा. मला- आता श्वेता महाले बऱ्यापैकी जोडल्या गेलेल्या आहेत. श्वेता महालेंकडून या संदर्भातला मुद्दा घेऊयात. चंद्रकांत पाटलांच्या नावाने हा आक्षेप नोंदवला गेला की मराठ्यांना चेतवण्याचं चिथावण्याचं काम होत आहे. मराठा समाजाचे समन्वयक म्हणून त्यांनी तो मुद्दा नाकारला आबासाहेब पाटलांनी. मला तुम्ही एका गोष्टीचं उत्तर द्या, केवळ आणि केवळ मराठा आरक्षणाचा विषय हा राजकीय केला जातोय की तो आहेच? श्वेता महाले. मराठा आरक्षणाचा विषय भारतीय जनता पार्टीसाठी हा राजकीय विषय नाही. कारण आपण सर्वांनी पाहिलं, सेव्ह मेरिट सेव्ह नेशन कोणाची चळवळ आहे? विकास विकास सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ही चळवळ कोणाची आहे? सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ही चळवळ कोणाची आहे? विकासजी तुम्ही बोलत असताना आम्ही ऐकतो ना, ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. ही दादागिरी सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ही कोणाची चळवळ आहे? सांगा. विकासजी ही दादागिरी इथे करू नका. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा आम्ही तुम्हाला हस्तक्षेप करत नाही. काय भावना आहेत मराठा समाजाच्या, काय भावना आहेत मराठा समाजाच्या त्या जरा बघा. प्रत्येकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून सेव्ह मेरिट सेव्ह नेशन चळवळ सुरू केली का? गेल्या वर्षभरापासून सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ही चळवळ का सुरू केली? तुम्ही मुद्दा भरकटताय विकासजी. ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा. प्रत्येकाचा आवाज दाबू नका. आज टीव्हीवरती सगळेजण पाहत आहेत तुम्ही कशा पद्धतीने मराठ्यांचा आवाज दाबताय. तर कदापि मराठा समाज हे सहन करणार नाही. तुम्ही पेटवायचं काम करा. फक्त खोटं बोलून पेटवायचं काम करा. कोण पेटवतंय? काय आवाज सेव्ह नेशन बघा तुम्ही. सेव्ह मेरिट ही कोणाची चळवळ आहे? तुमच्या पक्षातले 4-5 कारखानदार मराठा आरक्षणाला विरोधी याचिका दाखल करणारे कोण होते? मराठा समाज विरोधी याचिका करणारी सगळी लिस्ट कोणाची आहे? त्या काँग्रेसमधले कारखानदार लोक म्हणजे मराठा समाज नाहीये. सगळे विरोधी लिस्ट कोर्टामध्ये कोण लढतंय विरोधात? मराठवाड्यामध्ये बघा कसं असंच होतं. मराठा विरोधी याचिकाकर्ते कोण आहेत? मी हिंगोलीमध्ये प्रवास करते. अस्वस्थ आहे मराठा समाज. काही पेटण्याची कोणाला आवश्यकता नाहीये. म्हणून सेव्ह मेरिट सेव्ह नेशन सुरू केलं का? वर्ष झालंय, महिना झालाय मराठा समाज हा शांत बसलेला आहे. परंतु आपल्याकडनं कुठल्याही पद्धतीने आपण सकारात्मक पाऊल टाकत नाही आहात. त्याच्यामुळे मराठा समाज हा पेटून उठलेला आहे. ठीक आहे प्रत्येक मराठ्याच्या मनामध्ये. श्वेताजी वेळेची मर्यादा आहे. जाता जाता पटकन प्रश्न विकास पासलकरांना विचारतो. विकास पासलकरजी, आत्ताच्या परिस्थितीमध्ये येत्या दिवसात कायदेशीर दृष्ट्या ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाच्या संदर्भात काही कारवाई अपेक्षित करायची का? जे पदरी पडलंय ते पवित्र मानून पुढे कामाला लागायचं, अशा स्वरूपाची भूमिका मराठा समाजातल्या तरुणांकडून घेतली जाऊ शकते. होणार काय आहे? मराठा समाजाला जर ईडब्ल्यूएस मान्य नसेल तर तो करणार काय? काय आहे, जनतेमध्ये आणि समाजामध्ये विशेषतः आजच्या घडीला खूप अस्वस्थता आहे. काही मुलांच्या फ्युचरच्या संदर्भामध्ये आता हे शिक्षण आणि नोकरीमध्ये ईडब्ल्यूएस चा विषय सरकार लागू करते. आम्हाला ते मान्य नाहीये, कारण आमचा लढा हा अनेक वर्ष ओबीसी मध्ये आमचा समावेश करा. आम्हाला त्याच्यानंतर एक प्रवर्ग काढला एससीबीसी. परंतु आज आमची अनेक वर्षाची मागणी आहे की आम्हाला कायम आणि टिकाऊ आरक्षण पाहिजे. ठीक आहे. राज्य सरकारचं मी मगाशी सांगितलं, आता काही मुलं सगळ्या ठिकाणी काय करतील, काय निर्णय घेतील, व्यक्तिगत पातळीवरती निर्णय घेतील. परंतु राज्यभरातील ज्या काही संघटना आहेत, जे काही लोक आहेत, ते याला कुठेही मान्यता नाहीये की ठीक आहे. एकदा पटकन आबासाहेब पाटलांची भूमिका घेऊया. 30 सेकंद आहेत आबासाहेब पाटील. वेळेची मर्यादा आहे, वेळेमध्येच बोला. मराठा समाज करणार काय? ईडब्ल्यूएस स्वीकारणार नसेल तर ते पुढे भविष्यात कधी काय पद्धतीची प्रतिक्रिया देणार? सरकारकडे एक मोठा प्लॅन होऊ शकतो. विकास लवांडे इथं बसलेले आहेत. तुम्ही राजकीय चर्चा न करता इथं जी चर्चा होती ती सरकारपर्यंत पोहोचवावी माझी विनंती आहे. ज्या वेळेला धनगर समाजाचं एसटीचं आरक्षण नाकारलं गेलं त्यावेळेला मागच्या सरकारनं एसटीच्या सगळ्या सुविधा आणि फार मोठं पॅकेज असं त्या धनगर समाजाला त्यावेळेला दिलं गेलं. एक सरकार म्हणून तुम्ही जबाबदारी घ्यायला पाहिजे मराठा समाजाची की एससीबीसीचं आरक्षण जरी आज रद्द झालं असलं तरी ओबीसीच्या सगळ्या सुविधा आम्ही मराठ्यांना देऊ, तुम्ही घाबरू नका, असं एक जबाबदारीनं मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारायला हवी होती. परंतु एक मिनिट थोडं 30 सेकंद घेतो. वेळेची मर्यादा आहे आबासाहेब. मराठा समाजाला ईडब्ल्यूचं आरक्षण नको आहे. ठीक आहे. मला द्यायचं असं आरक्षण लागू होईपर्यंत
आम्हाला ओबीसीच्या सर्व सवलती लागू करा, आम्ही ठीक. मान्य करू. ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात. वेळेची मर्यादा असल्याने ही चर्चा आपल्याला इथेच थांबवावी लागते. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.